आरोग्य आणि चव याचा अप्रतिम संगम असलेली अळीव साबुदाणा खीर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आहे सायली. मी कॅलिफोर्नियामध्ये राहते. इथे मी दूध घेतलेलं आहे 1 कप अंदाजे आणि मायक्रोवेव्ह केले 1 मिनिट. तुम्ही पातेल्यात गरम करू शकता. इथे मी अळीव सीड्स 2 चमचे घेतले आहे. त्याला हलीम पण म्हणतात. त्यात अर्धा कप साबुदाणा भिजत घातला. इथे मला इन्स्टंट करायचं होतं म्हणून मी हे गरम पाण्यात एक 15 मिनिटं भिजत ठेवणार आहे. मीडियम फ्लेमवर मी कढई ठेवणार आहे आणि त्याच्यात 2 चमचे तूप छान घालणार आहे. घरगुती तूप आहे आणि त्यात जे ड्रायफ्रुट्स आहेत तुमच्या आवडीचे तुम्ही कुठलेही घ्या. मी इथे काजू आणि बदाम घेतले. छान त्याला रोस्ट केलंय. आता सेम तुपामध्ये भिजवलेले अळीव आणि साबुदाणा हे त्याच्यात टाकायचं आहे. त्याच्यात यात बारीक किसून गूळ मिक्स करायचा आहे. त्याला व्यवस्थित एकजीव केलेला आहे सो दॅट गूळ जो आहे तो प्रॉपर मेल्ट होईल. आणि एकीकडे मी केशराच्या काड्या दुधामध्ये मिक्स केल्या आहेत. गूळ आता खिरीमध्ये चांगला मेल्ट झालेला आहे. आता जे कोमट केलेलं दूध आहे ते याच्यामध्ये ऍड करायचं. गॅसची फ्लेम स्लो करायची. यात मी भिजवलेल्या केशरच्या काड्याही ऍड केलेल्या आहेत. दूध असं ऍड केल्याने कुठल्याही पद्धतीने ते फाटत नाही. चॉप केलेले ड्रायफ्रुट्स ऍड केलेले आहे. आता गोड पदार्थ असल्यामुळे वेलची पावडर आणि जायफळ थोडीशी किसून याच्यात ऍड केलेली आहे, ज्याच्यामुळे स्वाद 1 नंबर येतो. अशी झटपट होणारी ही खीर हिवाळ्यात आणि तुमच्या उपवासाला नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. कॉन्टेंट आवडला असल्यास लाईक, शेअर अँड फॉलो करा. थँक्यू.